एकदा एक आजोबा आणि त्यांचा नातू आपल्या घोड्यासोबत जात होते. सुरुवातीला नातू घोड्यावर बसला होता आणि आजोबा चालत होते. थोडं पुढे गेल्यावर काही लोक त्यांना भेटले. ते मुलाला म्हणाले, काय लाजिरवाणा मुलगा आहे हा. गरीब म्हातारा आजोबा चालत आहेत आणि हा मात्र घोड्यावर बसलाय. हे ऐकून मुलाला लाज वाटली. तो आजोबांना म्हणाला, आजोबा तुम्ही घोड्यावर बसा, मी चालतो. थोडं पुढे गेल्यावर पुन्हा काही लोक भेटले. ते आजोबांना म्हणाले, काय निर्लज्ज माणूस आहे हा. एवढ्या लहान मुलावर दया नाही. तो फक्त 8 वर्षांचा आहे आणि हा स्वतः घोड्यावर बसला आहे. आजोबा विचारात पडले की आता काय करावं. मग दोघेही घोड्यावर बसले. थोडं पुढे गेल्यावर पुन्हा काही लोक भेटले. ते म्हणाले, काय निर्लज्ज लोक आहेत हे. या घोड्यावर अजिबात दया नाही. बघा, दोघेही घोड्यावर बसले आहेत आणि घोड्याला मारून टाकतील. गरीब आजोबा पुन्हा विचारात पडले की आता काय करावं. मग दोघेही घोड्यावरून उतरले आणि घोडा चालवत दोघेही चालू लागले. थोडं पुढे गेल्यावर लोक त्यांच्यावर हसू लागले. ते म्हणाले, बघा किती मूर्ख लोक आहेत हे. घोडा मोकळा चालतोय आणि दोघेही चालत आहेत. म्हणून मित्रांनो, या गोष्टीचा बोध हसा की लोक हे दोन्ही बाजूंनी धार असलेल्या तलवारीसारखे असतात. ते ना तुम्हाला नीट जगू देतात ना नीट मरू देतात. त्यामुळे तुम्ही काहीही केलं तरी लोक काय म्हणतील याची चिंता करू नका. लोकांचं काम बोलणं आहे, ते बोलतच राहतील. म्हणून आपल्या कामावर लक्ष द्या. ज्यांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्की शेअर करा.